श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आलेला आहे आणि या दिवशी महालक्ष्मी व्रताचा उद्यापनाचा हा दिवस. तर प्रत्येक माता भगिनी हा उपवास करत आलेली आहे आणि याची सांगता उद्यापन हा उद्या येणाऱ्या गुरुवारी करायचा आहे. तर ज्याप्रमाणे आपण नेहमी पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला मांडणी करायची आहे. आणि ज्यांना कोणाला 3 गुरुवारमध्ये कुंकुमार्चन करता आलं नाही त्यांनी त्या माता भगिनींनी शेवटच्या गुरुवारी तरी कुंकुमार्चन करावे किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी दुर्गा सप्तशती पाठाचं पठण करावं. कारण माता लक्ष्मीला कुंकुमार्चन हे अतिप्रिय आहे आणि तिला लाल कलर हा खूप प्रिय आहे. कुंकवामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याची एक खूप मोठी ताकद आहे आणि त्याच्यामध्ये त्या कुंकवाने जर आपण माता लक्ष्मीला अभिषेक केला, तिच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत ते कुंकू अर्पण केलं आणि ते कुंकू नंतर आपल्या कपाळी लावलं तर आपल्याला देवीचे जे तेजस्वी रूप आहे, तिच्याकडे जी काही शक्ती आहे ती आपल्याला त्या कुंकवामार्फत आपल्या कपाळी लागतं आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये हे आपल्याला यश येतं. तर ही खूप अनुभवी आणि माता लक्ष्मीला प्रिय असलेली सेवा आहे. तर ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी कुंकुमार्चन हे जरूर करावं. शेवटच्या गुरुवारी 5, 7 किंवा तुम्ही 11 किंवा साधारण एक सुवासिनीला आजच्या दिवशी घरी बोलवून ती माता लक्ष्मीचं रूप समजून तिला हळद कुंकू ज्याप्रमाणे आपण देवीचा कुलाचार करतो, देवीच्या आपण ज्याप्रमाणे ओटी भरतो त्याप्रमाणे त्या देवीला, त्या माऊलीला, त्या सुवासिनीला देवी समजून तिचा आपण मान सन्मान करावा. ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी त्या सुवासिनीला यथाशक्ती दान देऊन किंवा खणा नारळाने ओटी तरी भरावी. आणि तुम्हाला शक्य असल्यास एखादी सुवासिनी जेवू घालू शकता. मग तुम्ही पुरणाचा स्वयंपाक करू शकता, कारण त्या सुवासिनीलाही उपवास असेल आणि दिवसभराचा हा उपवास हा संध्याकाळी सोडला जातो. तर संध्याकाळच्या वेळेस आपण उद्यापन करत असतो. तर यावेळेस तुम्ही जे काही तुम्ही सुवासिनीला जेवू घालू शकता किंवा मग खीर, साबुदाण्याची खीर किंवा एखाद्या मिठाई म्हणून तुम्ही या दिवशी ही सेवा ही करू शकता. तर 5 सुवासिनी बोलवा किंवा 7, जसं तुम्हाला यथाशक्ती तुमच्याकडून दानधर्म होईल त्याप्रमाणे आपण हे दानधर्म करायला हवं. त्याचबरोबर काही ठिकाणी असं होतं की 5 सुवासिनीला बोलवलं जातं, त्यांना हळद कुंकू लावलं जातं आणि मग जे काय आपलं कथा आपण ज्या गुरुवारी पठण करतो त्या कथेचं जे पोथी आहे, महालक्ष्मीची पोथी, तर ती 5 सुवासिनीलाही उद्यापनाच्या दिवशी ही दिली जाते आणि त्यांना गोड जे काही मिष्टान्न असेल त्याप्रमाणे ते दिलं जातं. तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. तर त्यांनी ज्या पिढ्यानपिढ्या ह्या सेवा करण्यात आलेल्या आहे त्याप्रमाणे हा सेवा करत जावा. आणि मुळात जे आपल्या घरात गोष्टी घडत आहे ना, तर त्याच पुढे चालत जावं. कारण काय होतं की आपण एखादा नवीन ॲड एखादी गोष्ट केली तर भविष्यात ती गोष्ट आपण करू शकतो, परंतु आपल्या सुना ह्या सेवा परत पुढे कंटिन्यू करतील की नाही यामध्ये शंका असतात. आणि एखादी गोष्ट देवीला जर प्रिय झाली तर तिला मग आपण ती सेवा जर नाही दिली ना, तर कुठेतरी मग त्याचं आपलंही मन दुखावलं जातं आणि कुठेतरी देवीचंही मन दुखावलं जातं. म्हणून ज्या पिढ्यानपिढ्या ज्या सेवा चालत आलेल्या आहे त्या सेवा ह्या रेग्युलर पुढे चालावं.
तर त्याने आपल्याला कसल्याही प्रकारचा दोष लागत नाही आणि आपल्याकडून हुकून चुकून एखादी गोष्ट राहिली असेल तर त्यावेळेस देवीला क्षमा नक्की मागावं, कारण क्षमा मागितली तर सगळं आपल्याकडून म्हणजे समजून जरी एखादी चूक झाली असेल किंवा आपल्या लक्षात आली असेल ही चूक आपल्याकडून झाली आहे तर देवी तीही पदरात घेते, कारण क्षमा खूप महत्त्वाची आहे. जिथे चूक कबूल केली जाते तिथे देवी आई सगळं काही पदरात घेते आणि आपल्यावरती कृपा करत असते. म्हणून आपण जी काही सेवा करतो ना तर त्यावेळेस जी सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर देवीला क्षमा मागत जा आणि हुकलं चुकलं असेल तर देवी आई पदरात घे असं म्हणून तिला दर्शन घ्या. तर आता बऱ्याच जणांना असंही होतं की आपण गुरुवारचे हे उपवास करतो आणि दुसऱ्यांच्या घरी जेवायला जायचं किंवा दुसऱ्यांच्या घरी आपण तो उपवास सोडतो, तर याचं जे काही आपण फळ आहे किंवा ज्या गुरुवारचा आपण उपवास केलेला आहे तो आपल्यासाठी केलेला असतो, आपल्या घरात सुख समृद्धी आणि भरभराटी यावी यासाठी केलेलं असतं. तर या दिवशी जर सुवासिनींनी दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवण केलं तर त्याचं पुण्य त्याला मिळतं का? तर नाही. तर अशा वेळेस तुम्हाला जर अशा शंका येत असेल मनात तर अशा वेळेस आपण जेव्हा कुठे आपण सुवासिनी म्हणून जेवायला जाणार आहोत तर त्या दिवशी मग आपल्या घरामध्ये थोडासा, कारण त्या सुवासिनीला उपवास असतो, तर थोडीशी साखर किंवा खडीसाखर किंवा थोडासा गूळ आपण आपल्या घरातील खाऊन घ्यायचा आणि मग नंतर तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जेवायला जाऊ शकता. म्हणजे जो काही आपला दोष आपण जसं म्हणतो ना की दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि जेवलं किंवा अन्नाचा दोष लागतो, तर असं काहीही नसतं. तर अशा वेळेस मग 3 वेळेस गायत्री मंत्राचं पठण करावं आणि समोरच्या व्यक्तीच्या घरी आपण अन्न हे ग्रहण करू शकतो. यामुळे आपल्याला जो काही अन्न दोष असतो तो लागत नाही. ज्या स्त्रियांना जर मागच्या 3 सोमवारमधून एखादा सोमवार मासिक धर्मामुळे त्यांना पूजा करता आली नाही किंवा काही कारणास्तव पूजा करता आली नाही तर त्यांनी उद्यापन करावं का? तर ज्यांना शक्य असेल तर त्यांनी शक्यतो अमावास्येच्या अगोदर जे काही गुरुवार येते ना तर त्या दिवशी उद्यापन हे शक्यतो करावं. तर उद्या येणाऱ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. आता जर 4थ्या गुरुवारी जर मासिक धर्म आलेला असेल आणि तुम्ही पूजा मांडणी ही करू शकत नाही पण उपवास धरू शकता, तर मग अशा वेळेस दुसऱ्या महिन्यातील जो काही आता पुढचा महिना येईल पौष, तर त्या महिन्यातील पहिल्या गुरुवारी आपण उपवास करून पूजा मांडणी करून आपण आपलं उद्यापन हे करू शकता. आणि ज्यांचा कोणाचा मिस झालेला आहे 3 गुरुवारमधील तर त्यांनीही जर तुम्हाला धरायचं असेल 4 गुरुवार तर पौष महिन्यातील 1 गुरुवार करून उद्यापन तुम्ही करू शकता. प्रत्येकाचा प्रश्न वेगवेगळा असतो आणि ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या आपण म्हणतो ना की आपल्याला काय सुटेबल होईल आणि आपल्याला काय योग्य वाटतं त्यानुसार आपण ह्या सेवा करत जावे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.